तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. कसे आहेत तुम्ही? मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असाल. आणि मी आता रेडी व्हायला आले कॉलेजला जायसाठी. बघू शकता माझा अवतार कसा असतो सकाळी सकाळी. मी आता घरी पोचलेली आहे. सॉरी फॉर की मी तुम्हाला आज पण नाही भेटली कॉलेजमध्ये वगैरे. आता रिक्षामध्ये काढलेला फोन इच्छा झाली, बट तो पडता पडता वाचला माझा फोन. त्यापेक्षा मी रिक्षामध्ये पण नाही काढली व्हिडिओ. आणि मी आता घरी आली आहे. मला खूप कंटाळा आला आहे. आज पण मंगळवारचा मार्केट आहे. जसं की मी सांगितलेलं, दर मंगळवारी आमच्याकडे मार्केट भरतो. आणि आज पण मी मार्केटमध्ये जाणार आहे. सो आज पण तुम्ही बघा मी मार्केटमध्ये जाऊन काय काय करते. आणि बस एवढंच सांगायचं होतं. माझा आता तर बघा. आणि मी आता कपडे घडी करते. आणि कपडे घडी वगैरे करून झाले की मग मी जाणार आहे मार्केटमध्ये, जशी की मी बोललेली. मग तुम्हाला आज पण मी आमच्या इकडचा मंगळवारचा बाजार दाखवते. कारण की काय हाय ना आज पण दाखवण्यासारखं म्हणून. नुसता टाइमपास चाललाय, काहीच अभ्यास करत नाहीत हे लोक, काहीच नाही. बघा इजी तर बुकच गायब आहे. आणि त्याला तर काही लेणं देणंच नाही. आता त्याच्या पोटात काय दुखेल, झोप काय येईल त्याला ना श्रवण. आता मी मार्केटमधनं आले आणि आता परत चालले मार्केटात. कारण की दीदीला काय पाहिजे, कॉर्न पाहिजे म्हणून. तर आता मी आणि श्रावणी जातो. मगाशी मी आणि लारण्य दीदी गेलेलो. आता मी आणि श्रावणी जातो मार्केटमधनं कॉर्न घेऊन. आता आमचं कॉर्न घेऊन झालेलं आहे. आणि आता बघतो शेंगा बघतो. मगाशी घेऊन नाही गेली मी, भेटलेला म्हणून. आता शोधतो आणि मग जातो घरी. तुम्हाला डायरेक्ट बघू कसं काय होतंय ते. आज काय होतंय ते. हे लोक बघा काय आता बोलू नाही शकत. सोडा. रात्रीच्या 11:30 वाजता या लोकांना व्यायाम सुचलाय. आणि मी बघा साहेब तो पूजावरनं आल्याने लगेच मोमोज खायला बसलाय. आणि दीदीसाठी पण पप्पांनी मोमोज आणलाय. ठीक आहे, चालून जातं. आमच्या पप्पांना सर्व गोल्डमॅन बोलतात, गोल्डमॅन. आज ते पोलीसवाला आणि आज पोलीसवाले काका पण बोलले. सांगितलं निधीशने आल्याबरोबर. बोल ना तो किस्सा सांग ना. पप्पा सांगा तो किस्सा. मला बोलतो साहेब असे फिरू नका, उचलून नेतील कोणी. मी बोललो नाही ना, कोण नाही नेणार. तर ते बोलले का आम्ही तुम्हाला बॉडीगार्ड राहू का थोडा वेळ. तर मी बोललो ना आमच्या गाडीमध्ये आहेत बॉडीगार्ड. मग ते बोलले ठीक आहे चालेल, आम्ही येतो. बघा एवढे फॅन झालेत माझ्या पप्पांचे. आता आम्ही खेळतोय उनो रात्रीच्या 12:30 वाजता. हा बघा स्कूल आहे ते बघा, ह्याची स्कूल आहे साहेबाची ह्याची. आणि आम्ही उनो खेळतोय. आणि अजून एक गोष्ट इकडे अजून एक गोष्ट. 12:30 आणि साहेबाची असाइनमेंट आहे उद्याला. आणि साहेब बघा उनो खेळायला बसतो आमच्या सोबत. आता हिने उनो वाटायला घेतलंय. आणि बघा मंगळवारच्या बाजारात 30 रुपयाला आणले. 30 रुपये. मला खोटी बोलली. 60 मला बोलली, खोटी बोलली मला. 60 रुपये बोलली पहिले. बघा 30 रुपये आणले. मला काहीच आणत नाही. रस्ते के माल सस्ते. आणि आता ही उनो वाटते. आणि बघा उनो सोबत मी पॉपकॉर्न खाते मोमोज खाल्ल्यानंतर पण रात्री. आणि हा साहेब बघा बनाना खातोय. आता खेळायला आता स्टार्ट केलाय आम्ही. TV बघत ते पण. मग आता तुम्ही गेम बघा, कोण जिंकतं कोण हारतं ते नंतरला सांगतो आम्ही. ओके गाईज. हा सर आता एलिमिनेट झालेला आहे आणि आमचा गेम अजून कंटिन्यू आहे. फायनली या प्रकारे मी जिंकलेली आहे. हा हे बघा किती भारी कार्ड्स आहेत. थांबा दाखवते आता. हे बघा एवढे छान छान भारी कार्ड्स आहेत. आणि एवढे रिव्हर्स +4 टाकून या मॅडमला एलिमिनेट केलं गेलं आहे. मी जिंकले. मी गाइस 30 कार्ड झालेत आणि बोलते आय एम द विनर ऑफ दिस गेम. हा पण एलिमिनेट झाला, ती पण एलिमिनेट झाली. नाही गाइस मी एलिमिनेट नव्हतो झालो. कुठं बोलतो स्वतः निघालेला त्यात. हा ना, पत्ते एकदा मिक्स झाले म्हणजे तू एलिमिनेट झालास. खेळायचं होतं उनो म्हणून आम्ही बोललो की साधेवाले उनो घे, कारण की ते लगेच संपतात म्हणून. त्याला बोललो बरं साधेवाले घे. उनो मर्सी लगेच संपत नाही. एक गेम
कम से कम 1 ते 1.5 तास चालतो. पण आता आम्ही दोघीच केलं होतो आणि म्हणून लवकर संपलं, नाही तर तो पण नसतो संपला. पण जास्त नव्हते म्हणून लवकर संपलो. हा, नाहीतर मग ते पण नसतं संपलं. म्हणून आता आम्ही साधे उनो खेळतो आणि याच्यामध्ये मी दाखवते कोण जिंकतं ते. या उनोला किती दिवस झाले, जेव्हापासून हे नवीन कार्ड्स आलेत ना तेव्हापासून आम्ही जुन्या उन्हांना हात पण नव्हता लावले. ते आज खेळतोय, नाही तर मग आम्ही फ्लिपवाले नाही तर उनो नो मर्सी खेळायचो. आता ते उलय खेळतो आणि कोण जिंकतो कोण हारतं मी तुम्हाला नक्कीच सांगेन. या प्रकारेने मी जिंकलेली आहे आणि आता चाललंय या दोघांमध्ये मॅच. आता बघू कोण जिंकतय. मी जिंकली या उनो मध्ये, मी जिंकली आणि उनो नो मर्सी मध्ये दीदी जिंकलेली. आता बघू या दोघांमध्ये कोण जिंकते. दीदीश पडला खुर्चीवरनं आणि मला भरपूर खुशी झालीये कारण की तो पडला म्हणून आणि रडतय. खोटं नाटक नको करू. तिला किती आनंद झालाय. प्रकारे फायनली दीदी जिंकलेली आहे. मला राग आलाय म्हणून मला हा मारतो. आणि आता हा व्लॉग मी इथे सेंड करते. 1 वाजलाय म्हणून आता आम्ही चाललो झोपायला. आणि साहेबाची स्कूल असून तरी साहेबाला लाज लज्जा नाहीये आणि खूप उलट बोलतोय बघा, असं उलट बोलतोय तो, म्हणून त्याला मी अशी मारते आणि तुम्हाला रिटर्न मारतो. आणि असं पण त्याला तर राग आलाय जिंकलाय म्हणून. आता तू एंड करू शकतो. हारलाय म्हणून. हा सॉरी, हारलं म्हणून तुला राग आले. आता तुम्हाला एंड करू शकतो. आणि आता आम्ही हा व्लॉग इथे सेंड करतो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.